गाणारे आहेत म्हणून दाखवतो बरं, नाहीतर काय. पाचशेच्या दरबारात तानसेन गात होते महाराज. कोण गात होते? अहो तानसेन दीप राग गात होते तर दिवे लागत होते महाराज. आम्ही दीप राग गातो तर दिवे दिसतात एवढंच ताकद होती महाराज. दीप राग गायले तर दिवे लागत होते. तानसेन म्हणजे असामान्य गायक होता. हरिदासांचा शिष्य होता. भाष्याच्या दरबारात गात असताना एकदा भाष्याने प्रश्न केला, का हो तुम्ही हे गायक कोणाकडे शिकला? तेव्हा तानसेनने उत्तर दिलं, अहो मी हरिदासांकडे शिकलो. मग तुम्ही जर एवढे सुंदर गाता तर एकदा बोलून घ्या त्यांना, काय असेल आपण त्यांना देऊ. तेव्हा तानसेन खूप सुंदर उत्तर देतो, राजेसाहेब अहो मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या दरबारात गातो, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या दरबारात गातो, परंतु हरिदासांचा स्वर हरीला बांधलेला आहे. ते प्रभू करता गातात. अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा आणि घ्यावी अखंडित सेवा. बरोबर आहे ना? गाता येईल तेनेची कावे हे हरी हरी मनावे हे नजर ठेवा आमच्याकडे, काय उभं येणार नाही. आणि ज्याने सूर दिला ना अहो त्या पंढरीनाथा करता आळवला पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? ज्याला ज्याने सूर दिला त्याच्याकरता गायला पाहिजे. अहो बादशाहाने विचारलं तेव्हा हरिदासांकडे निघाला घरात. हरिदासचे गात होते आणि काय गात होते महाराज? जागो मोहन प्यारे जीवाला पंढरीनाथाची आस लागली. चला मला घेता भेटी लागी या मुद्द्यावर किंवा भेटी लागे जीवा लागे किती गोड आपण काही राहू काय अभंगाचा अर्थ आणि त्या प्रकारची चाल सुद्धा किती गोड आहे महाराज. किती गोड आहे चाल. त्यांना पाहे रात्र दिवस वाट तुझी वाट बघितली पाहिजे ना. अहो प्रतीक्षा केली पाहिजे ना. शेबरी मातेने प्रतीक्षा केली ना. आपला मुद्दा इथं होता. वाट बघितली पाहिजे, मालकाची वाट बघितली पाहिजे. ज्यांनी दिलं ना महाराज काय घेतलं का हो? फुकट दिलं महाराज. जेणे हा जीव दिला दान पण कशा करता याची करीन जीव तर दिला पण अनेक इंद्रिय दिले. इंद्रिय हात दिले महाराज कशा करता? कीर्तनामध्ये टाळी वाजवण्या करता. या जन्मात जर नाही वाजवली तर पुढचा जन्म पेशा नाही म्हणजे आता याच्या धनी वाजवलं. अरे कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. ज्यांनी हे मुख दिलं ना त्याचं नाम चिंतन करण्याकरता घे 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 माझे वाटे
या रे महाविठोबाचे तुम्ही आई काळे माझ्या विठोबाचे त्याचे अनंत असे गुण आहेत महाराज, अनंत असे गुण आहेत. मनात त्याचे भाव घे, ज्यांनी दिलं महाराज त्याच्या प्राप्ती करता त्याची प्रतीक्षा केली पाहिजे, त्याची वाट बघितली पाहिजे. म्हणून आपण हा अभंग भेटी लागी जीवा लाग दिसे असं. त्यांना काय पदवी दिली हो ज्यांनी गायलं त्यांनी? हा काय अशी पदवी दिली? किती गोड गायला अभंग, किती गोड गायला त्या अभंगाचा अर्थ तरी किती गोड आहे. भेटी लागी जीवा पोकळा अशी पदवी दिली. कावळा आणि पोकळ हे दोन पक्षी आहेत. किती? कावळ्याचा आवाज कसा आहे हो? त्याच्या सुद्धा आवाजाची खूप गरज पडते. त्याच्याशिवाय काहीच भागत नाही. माझी भाषा समजते तुम्हाला? त्याची खूप गरज पडते. त्याच्या आवाजात काय हो? एक श्लोक आठवला मला. काका कृष्ण पिता कृष्ण को भेलो पिता का तो हो वसंत समय प्राप्ते काका काका पिका पिका. कांद्याची पिकअप गाडी नाही बरं, काही काही कांद्याची ती पिकअप असते. मुसलमानांना 100% अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, परंतु काही हिंदू लोक आहेत, काही लोकांमुळे आम्हाला 500 ते 550 वर्षापर्यंत वाढ बघावं लागली. कोणाची? प्रभू रामरायाची. आम्ही भक्त म्हणत होतो हम बनाएंगे, मंदिर म्हणत होतो ना. बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अब तो पूरी ना था. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर असं आम्ही म्हणत होतो. पण कोणी बनवलं? कोणी बनवलं? मी कुठल्याच पक्षाचा नाही, शपथ घेतो. अहो एवढा मोठा मजबूत पक्ष असताना लोकांच्या पक्षात जाण्याची गरजच काय? कशा करणार? उलट त्यांना झेंडे घेऊन आपल्या पक्षात यावं लागतं. शेवट का होईना पण ते यावं लागतं, कारण याच्याशिवाय पर्याय नाही मला. हा नाहीतर पुन्हा वरती गेल्याच्या नंतर फाईल वळल्या जातात आपल्या. कोणाकडे असते ती फाईल? भजन नाही केल्यावर, भजन जर नाही केलं, देवाच्या मंदिरात जर नाही केलं तर आपल्या सुद्धा आयुष्याच्या फायली असतात. त्या कुठं जातात? यमराजाकडे चेतो का त्याच्यावर सारे फाईल उठा. जेव्हा भक्ताची निंदा केली जाते तेव्हा भगवान अवताराला येत असतो महाराज. धर्मरक्षावय अवतार देशी किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव अवताराला येतो महाराज. कोणाकरता? भक्तांकरता. हला हला हला.
हे पण धर्म तुम्हाला हजार चाली गायले सदा गुरुजींच्या कीर्तनात भाव पूर्ण चाली महाराज. रंग नाही रूप नाही नाही रूप नाही पण भगवान परमात्मा भक्तांकरता सगळं होतो की नाही. अव्यक्त आकार नाही रूपा आले गुणवंत अव्यक्त ते आकार आले रूपा आले गुणवंत तो भक्तांकरता येतो महाराज विठाला. तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत महात्मे येत असतात. तुम्हा आम्हाला जीवाला कशा करता यावं लागतं हो. केलेले जे कर्म आहे ते भोगण्याकरता तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं महाराज. आणि याला रूपाबळे सर्व कळे संत महात्मे येत असतात आणि निघून जातात. त्यांचं कार्य संपलं की ते निघून जातात महाराज. वास्तविक त्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे कोणतं आहे. वयाच्या 42 वर्षापर्यंत तुकोबा किती वर्ष. परंतु समाधान आणि त्रासाच्या व्यतिरिक्त माझ्या तुकोबरांना काहीच दिलं नाही. काही दिलं त्रासाच्या व्यतिरिक्त तुकोबरांना काहीच मिळालं नाही महाराज. गोपला पाटील गावीचे आता मत भिक कोण खाई. अहो ज्यांचं कार्य संपलं ज्ञानोबा यांचं अलौकिक दिव्य असं चरित्र आहे. काय त्या चरित्रामध्ये दिव्यता आहे. देवाचं चरित्र संतांचं चरित्र अलौकिकता आहे महाराज. म्हणून हे भक्तांकरता येतो महाराज. तुकाराम महाराज म्हणतात देव आमच्या करता येतो महाराज. कोणाकरता येतो. अभंगाच्या प्रथम चरणात आम्हासाठी
माझी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. तुकाराम महाराज म्हणतात तो अवतार आमच्या करताय महाराज. देवाने जे अनेक अवतार धारण केले, अनंत अवतार धारण केले, ते आमच्या करता घेतले महाराज. का अवतार एवढं धारण केले? कारण त्याला आमचा मोह आहे महाराज. मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. त्याला आमचा मोह आहे महाराज. अहो त्याला आमचा पाहणा येतो. मोह धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. अहो त्याचं नाव घेतलं. नाव घेत असताना महाराज चित्त एकाग्र केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? चित्त कसं केलं पाहिजे हो? एकाग्र केलं पाहिजे. नाहीतर काही माणसं कीर्तनात बसतात, चित्त एकाग्र नसतं, कीर्तन चालू असतं आणि घरच्या कुलपना झटके मारतात. अरे जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. ऐकताय तुम्ही? जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. काय काय समोर दिसतात महाराज, परंतु त्यांचं चित्त एवढं भ्रमण करतं, एवढं फिरतं, हे जागेवर आणण्याकरता फार महत्वाचं आहे. आणलं पाहिजे जागेवर. संत महात्मे म्हणतात आम्ही त्याचं नाव घेतो ना महाराज, आम्ही त्याचं नाव घेतो एकाग्र चित्ताने. मोहे धाव घाली कान्हा, नाव घेता पंढरी राणा. आणि तो दिसत नाही महाराज. कुठे दिसतोय का? आणि तो आहे की नाही हो? सांगा मला, आहे की नाही? आहे ना महाराज? तुमच्यात आहे की नाही? आहे ना? सर्वा घटी राम हृदयामध्ये राम. बरोबर आहे का? किंवा विठ्ठलाचा ताळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठलाचा ताळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. कुठं नाही हो? कुठं नाही तो भक्त प्रल्हादाने ज्या वेळेला हिरण्यकश्यप अवतार, हिरण्यकश्यप करता कोणता अवतार देवाने धारण केला होता हो? नरसिंह अवतार धारण केला होता. हिरण्यकश्यप म्हणत होता अरे कुठे? प्रल्हादाची भक्तीच होती महाराज तशी. सतत भजन आणि देव कुठं नाही होता की नाही? आला की नाही? कोणाला मारण्याकरता? मी तर म्हणतो ते राक्षस सुद्धा भाग्यवान होतो बाबा. खरंच भाग्यवान होतो. देवाने अवतार त्यांच्याकरता धारण केले, पण आता एवढे राक्षस बेकार झाले. राक्षसांपेक्षा बेकार रावणाने भक्ती केली, पण कोणती भक्ती केली हो? विरोधी भक्ती का? विरोधी भक्ती केली ना रावणाने. ज्या वेळेला रावण फिरत असताना नारदाला प्रश्न केला, का हो मला प्रभू रामचंद्राची प्राप्ती होईल का? होणार नाही. होईल ना प्रभू रामचंद्राची प्राप्ती. मग त्याकरता तुम्हाला भजन करावं लागेल. रावण म्हटला भजन तेवढं सोडून बोला. आमचा बिभीषण सकाळी पहाटे 3 वाजता काकडा करतो तर माझं डोकं उठते. कोण सांगतोय? रावण सांगत होता मला. बऱ्याच लोकांना काकडा हा प्रकारच नाही. खेडेगावामध्ये त्यांना तारीवर आकडा टाकायचं चांगलं माहिती. फक्त वायरमनाची वाट पाहतो, गेला काय अशी परिस्थिती महाराज. तर रावण म्हणतो भजनाचं आमचं बाकी जमत नाही महाराज. त्याकरता मग एक काम करा, विरोधी भक्ती करा. देवाची बायको दारा करा हरण. या वेळेला महाराज देवाची पत्नी चोरून नेली. कोणी हो? रावणाने विरोधी भक्ती केली महाराज. मंदोदरीला स्वप्न पडलं आणि मंदोदरी रावणाला सांगते काय? मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखील
रावणाप्रती स्वप्न देखील या मध्यरात्री नेनो वानर मिळालं किती शिळा सागरू बांधिला. अहो काय स्वप्न पडलं आणि मंदोदरी रावणाला सांगते काय झालं. मंदोदरी बोले रावणाप्रती एक स्वप्न पाहिलं मी, असं स्वप्न पडलं की सगळ्या वानरांनी लंकेला वेढा घातला. रावण म्हणतो मग पुढं काय झालं. अहो काय सांगावं. नेलो त्यांचा बळी आला, दोघे धनुर्धर गेलं वानरू. बर अहो कुंभकर्णासारखा बलवान बंधू तुमचा मी रक्ताच्या थारोळात पाहिला महाराज. असं रणी पडला कुंभकर्ण वीर तो तुमचा सखा निद्रा करी सहा महिने अहो झोप घेणारा तुमचा बलवान बंधू परंतु तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पाहिला महाराज. बर रक्ताच्या थारोळ्यात पाहिला मग तुझं काय म्हणणं आहे. रावण म्हणतो काय नाही माझं एकच म्हणणं आहे. मंदोदरी म्हणते तुम्ही प्रभू रामचंद्राला शरण जा म्हटल्यावर रावण भडकला महाराज. त्याला राग आला. मी जर प्रभू रामचंद्राला शरण गेलो तर माझे मंत्रिमंडळातले मला लोक काय म्हणतील. बरेच जण शरण जात नाही जात महाराज शरण. रावणाला वाटलं काय म्हणतील लोक काय म्हणतील मला शरण करा. तेव्हा रावणाने मंदोदरीला एकांतात आणलं आणि रावण सांगू लागला महाराज काय सांगत होता हो. अगं मंदोदरी मी रावणाच्या पुढे प्रभू रामचंद्राच्या पुढे वायल्या गाडीसारखा सुद्धा नाही. मग काय शरण जात नाही तुम्ही प्रभू रामचंद्राला. त्याचं कारण सांगण्याकरता तुम्हाला एकांतात आणते. कधी कधी बायकांना एकांतात घ्यावं लागतं मला नाहीच ऐकलं मग सांगण्याकरता रावण म्हणतो अरे मी एकदा भ्रमण करत असताना मला नारद महर्षींची भेट झाली आणि मी नारदांना विचारलं की मला प्रभू रामचंद्राची प्राप्ती होईल ना. का होणार नाही प्राप्ती. त्याकरता तुम्हाला भक्ती करावं लागेल. मग रावण म्हटलं नारद महर्षी म्हणतात की विरोधी भक्ती. रावणाने कोणती भक्ती केली हो. माझा मुद्दा हा आहे रावणाने कोणती भक्ती केली. विरोधी भक्ती केली. देवाची पत्नी चोरून नेली. तेव्हा नारद महर्षी म्हणतात तुम्हाला एकट्याचा उद्धार करायचा का सगळ्या कुळाचा उद्धार करायचा राक्षसांचा सगळ्यांचा. अगं मंदोदरी मी ज्या वेळेला पंचवटीत गेलो त्यावेळेला मला एकट्याचा उद्धार झाला नसता. मला सगळं कुळाचे कल्याण अशा प्रकारे. म्हणून माझा तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. तू माझी पत्नी असून माझा तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. कुंभकर्णासारखा बलवान बंधू माझा त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. कुंभकर्ण काय केवढा होता महाराज. अहो समुद्रात जर स्नानाकरता गेला तर त्याला भिंतीला पाणी लागत. एकदा त्या कुंभकर्णाची दाढीचा कार्यक्रम चालू होता. काय हो दाढी करण्याचा कार्यक्रम चालू होता. दाढी करता नेमके दाढी करता नेमका त्याने श्वास घेतला. काय घेतला माझा श्वास घेतला. कैची होती कधी कैचीत मध्ये गेली बाबा. कुठे गेली कैची गेली. आता त्या बिचाराचा पोट पाण्याचा प्रश्न. आता ती कैची पाण्याकरता तो कुठे गेला कुठे गेला नाका. गंमत अशी झाली त्याला एक जण भेटला. काय तुम्ही काय करण्याकरता काय नाही दादा म्हणजे माझी कैची नेमकं मेन दांड्याचं काम ती कैचीत मध्ये गेली. याने श्वास घेतला तर कैची मध्ये आल्याच्या नंतर पोट पाण्याचा प्रश्न म्हणून कैची शोधण्याकरता आलो. अरे येड्या 4 महिने झाले हा कुंभकर्ण माझे उंट चढत होते. उंट चढत होते. याने कसा श्वास घेतला अख्खे 40 उंट मध्ये आले. ते मी 4 महिन्यापासून शोधतोय. किती 4 महिन्यापासून शोधतोय. माझे उंट सापडत नाही तर तुझी कैची कधी सापडेल माझा. विश्वास कुठे हो नारद वचने विश्वास. म्हणून संतांवर विश्वास ठेवला पाहिजे महाराज. कारण नारद महर्षींनी जरी सांगितलं होतं विरोधी भक्ती केली पुणे आणि हिरण्याक्ष मारला. तो हिरण्यकश्यपाला राग होता महाराज. यांनी भक्ती कोणत्या प्रकारे केली विरोधी भक्ती केली. देवाचा अवतार यांच्याकरता झाला महाराज. विठाला पण तो आहे की नाही हो. कोठे न दिसे पाहता
उडी घाली अवचिता. तो कुठेही दिसत नाही महाराज, परंतु उडी घाली तात्काळ उडी अवचित. उडी घाली अवचिता. ठाला हाला ढाला